नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 13 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। DRDOने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अग्नी 5। DRDOने स्वदेशी बनावटीच्या अग्नि 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे। मित्रांनो, DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 5000 किलोमीटर एवढी आहे। हा पॉइंट या प्रश्नाबद्दल महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा की अग्नि 5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 5000 किलोमीटर एवढी आहे। मित्रांनो, या क्षेपणास्त्राची उंची 1.75 मीटर एवढी आहे। तर या क्षेपणास्त्राचे वजन हे 50,000 किलोग्रॅम एवढे आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा, त्यालाच आपण CAA, देशभरात लागू करण्याचे जाहीर केलेले आहे। संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिलेली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2019। केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू केलेला आहे। तर मित्रांनो, संसदेने 2019 या वर्षी कायद्याला ही मंजुरी दिलेली होती। मित्रांनो, CAA चा फुल फॉर्म आहे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा राज्यातील द्वारका एक्सप्रेसवेचे हे उद्घाटन केलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या द्वारका एक्सप्रेसवेची एकूण लांबी ही 29 किलोमीटर एवढी आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ऑस्कर 2024 या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? मित्रांनो, ऑस्कर 2024 या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऑप्शन क्रमांक 4 ओपन हायमायर या चित्रपटाला मिळालेला आहे। मित्रांनो, या पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात 4 पॉइंट लक्षात घेऊया। 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा सिलियन मर्फी यांना मिळालेला आहे। तर 96व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये 2024 मध्ये एम्मा स्टोन या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे। तर या 96व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा क्रिस्तोफर नोलन यांना मिळालेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर 96व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये ओपन हायमायर या चित्रपटाला एकूण 7 पुरस्कार देखील मिळालेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो। चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। सरकारी दस्तऐवजांमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। सरकारी दस्तऐवजांमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 किशोर मकवाना। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर मकवाना यांची निवड ही करण्यात आलेली आहे। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया।
भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र झांझारिया. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र झांझारिया यांची निवड करण्यात आलेली आहे. चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्तीसगड. मित्रांनो, महतारी वंदन योजना ही छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केलेली आहे. महतारी वंदन योजना अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,000 रुपयाची आर्थिक मदत देखील करणार आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सर्व्हिसेस फुटबॉल संघाने कोणत्या संघाला पराभूत करून संतोष ट्रॉफी 2024 विजेतेपद पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोवा. सर्व्हिसेस फुटबॉल संघाने गोवा संघाला पराभूत करून संतोष ट्रॉफी 2024 विजेतेपद हे पटकावलेले आहे. सर्व्हिसेस फुटबॉल संघाने 7 वेळा संतोष ट्रॉफी ही जिंकलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या संतोष ट्रॉफी सर्वाधिक वेळा पश्चिम बंगाल या फुटबॉल संघाने जिंकलेली आहे. हा दुसरा पॉइंट देखील लक्षात असू द्या. मित्रांनो, ही संतोष ट्रॉफी 2024 विजेता संघ हा सर्व्हिसेस आहे, तर उपविजेता संघ हा गोवा आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे आणि प्रश्न देखील महत्त्वाचा आहे परीक्षेच्या संदर्भाने. त्यामुळे या प्रश्न हा आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नवी दिल्ली येथून कोणाच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, निर्मला सीतारामन. मित्रांनो, नवी दिल्ली येथून निर्मला सीतारामन यांच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील करंट अफेअरचे प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, टाइमपास करू नका आणि आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.